ड्रॉइंग करायची. तर तुम्हाला आम्ही शिकवणार आहे. आणि नवीन ट्रेडर्स जे काही आलेले आहे शेअर मार्केटमध्ये, त्यांना बरोबर सपोर्ट रेजिस्टन्स रेंजमध्ये कसं ड्रॉइंग करायचं अजून त्यांना माहीत नाही, कन्फ्यूज होतो. त्यामुळं मी प्रॉपर पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे. तर काय काय गोष्टी असं आहे की सपोर्ट रेजिस्टन्स मध्ये जो एका रेंजला कधी पण प्राइस एका ठिकाणी थांबत नाही. म्हणजे कधी कधी वर सपोर्ट घेतो, कधी खाली सपोर्ट घेतो. तर आम्ही पूर्ण रेंजला सपोर्ट घेऊन दाखवणार आहे तुम्हाला ते कशा पद्धतीने सपोर्ट आणि रेजिस्टन्स असतो. एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला की समजा की मार्केट वर गेले, असं परत खाली आले, परत वर जाऊन परत खाली आले, तर आपण बेसिकली आपण ह्याला हे रेंजला सपोर्ट मानतो आणि हे रेंजला रेजिस्टन्स मानतो, बरोबर. तर काही काही ठिकाणी असं होणार आहे, तर एकदा वर गेल्यानंतर थोडं खाली आला आणि खाली आल्यानंतर थोडं इथून इथून पूर्ण खालीपर्यंत पोहोचत नाही, लगेच वर जातो, परत खाली येऊन परत हे रेंजलाच सपोर्ट घेतो. जर म्हणजे जे नवीन ट्रेडर असते फक्त एकच लाईन मारतात आणि एक लाईन मारल्यानंतर ते त्यालाच आयडेंटिफाय करते की ते सपोर्ट आहे. जर इंट्राडे ट्रेडर असेल तर लगेच गडबड करतात, जसे सपोर्ट ब्रेक झाला, रेजिस्टन्स ब्रेक झाला, लगेच एंट्री घ्या. मग तसं करायचं नसते. प्रॉपर पद्धतीनं सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर वेट करायचं, त्याला रिटच करायचं, रिटच केल्यानंतरच ट्रेड घ्यायचा असते. तुम्हाला दाखवतो मी कसं आहे काय नाही. तर आपण इथं चार्ट मध्ये जाऊ. तर मित्रांनो, इथं तुम्हाला काय दिसतंय की इथं सपोर्ट रेजिस्टन्स कुठं आहे का? तर छोटं इंट्राडे ट्रेडर म्हणलं तर बऱ्याच ठिकाणी सपोर्ट रेजिस्टन्स भेटतो तुम्हाला. जर तुम्हाला मोठ्या चार्ट मध्ये दाखवतो. जर मित्रांनो इथे एक रेंज बघू शकतो तुम्ही. तर इथे एक सपोर्ट आहे. जर नवीन ट्रेडरनी काय करतात, तर एक लाईन घेतला, हॉरिझॉन्टल लाईन, आणि इथं मार्क केला, आणि इथं मार्क केल्यानंतर हे एकच लाईनला बघतात. हे एक वेळ सपोर्ट घेतला, दुसरी वेळ, तिसरी वेळ, चौथी वेळ घेतात, पण एकच रेंजला बघतात की सपोर्ट रेजिस्टन्स सपोर्ट हेच आहे का. मग तसं आयडेंटिफाय नाही करता येत, कारण की थोडं इथं वर 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 जाऊनच रिव्हर्स झालेले, इथं पण वर खाली येऊन थोडं रिव्हर्स झालेले. त्याच्यामुळं की पूर्ण अख्खी झोनला पकडायचं, कारण की कुठून आता मार्केट तर बंद आहे सध्या, तर आपण डायरेक्टली बघू शकतो कुठं गेले कुठं नाही, डायरेक्टली बघू शकतो. पण लाईव्ह मार्केटमध्ये मार्केट कुठं जाणार आहे हे कळत नसतो. त्यामुळं अख्खी झोनला ट्रेड करायचं असते. तर तुम्हाला अख्खी झोनला अंडरलाईन करून दाखवतो तुम्हाला. हे बघू शकता, हे अख्खी झोनचं सपोर्टचं झोन आहे, कारण ही झोन आणि हे खालचं झोन काही सपोर्टचं झोन आहे. म्हणजे इथं जे रिव्हर्स झालेले, इथं परत मार्केटून इथं रिव्हर्स झाले, पण इथं खाली परत त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा खाली जाऊन रिव्हर्स झाले. त्याच्यामुळं मार्केटला आता न्यू ट्रेडर इथलं पुढचं आपल्याला माहीतच नाही मार्केट मोमेंटम काय होणार आहे. आणि इथं बघून काय होणार, इथं ब्रेकआउट व्हायला लागले म्हणून न्यू ट्रेडर काय करणार, सेल मारलं की ते खालचं सपोर्ट येऊन परत वर जाणार. त्याच्यामुळे असं होतं, म्हणून पूर्ण अक्कल लाईनला अख्खी झोनला सपोर्टचं अंडरलाईन करावं लागते. अजून दुसरा सपोर्ट रेजिस्टन्स बघू.
कुठं दिसते आपल्याला. तसं पद्धतीने म्हणलं तर इंट्राडे म्हणलं तर बरंच ठिकाणी सपोर्ट रेजिस्टन्स दिसतात. तुम्हाला क्लिअर व्हायला पाहिजे म्हणून ते रेजिस्टन्स आहे. हे झोन ते हे झोन हे रोज रेजिस्टन्स आहे. जर आपण किती वेळा बघायला लागले तर 1 2 3 4 4 वेळा रेजिस्टन्स घेतले आणि 4 वेळा रेजिस्टन्स घेतल्यानंतर परत इथं बघायला भेटतील की खाली पण कुठं कुठं सपोर्ट आहे. म्हणजे खाली इथं तर 2 बॉटम दिसतीलच. याला डबल टॉप म्हणतात. एकदा मार्केट थोडं खाली येऊन परत थोडं मोमेंटम वर केला, परत खाली आलं डबल टॉप होऊन तर वर गेलं. जर इथं डबल टॉप झालं नंतर इथं ट्रेड घेतला पाहिजे म्हणून आयडेंटिफाय कसं करते, म्हणजे इथं खाली मागच्या वेळी इथं पण एकदा सपोर्ट घेतला होता. सपोर्ट जवळ डबल टॉप बनून मार्केट वर चाललंय म्हणून आपल्याला आयडेंटिफाय करता येतो. तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही झोन काय गेले मार्केट इथं खाली आल्यानंतर इथनं रिव्हर्स झालं, तर इथनं रिव्हर्स झाल्यानंतर परत वर जाऊन परत खाली आले. म्हणजे जे मार्केटमध्ये इथनं रिव्हर्स झालं तर तेच रेंजमध्ये येऊन इथं डबल टॉप बनवून आपल्याला इथं मार्केट डबल टॉप दिल्यानंतर तुम्हालाच थोडंफार माहितीच असेल की डबल टॉप ट्रेड कुणी केलं असेल, कुणी कधी कधी केलं असेल, माहिती असेल. त्याच्यामुळं जास्त ऑपॉर्च्युनिटी आहे. जिथं जे ठिकाणी रेजिस्टन्स आहे ते ठिकाणी डबल टॉप बनते म्हणलं तर तिथं ऑपॉर्च्युनिटी थोडं चांगलं भेटतो. म्हणजे एक आयडेंटिफाय झालं. परत इथून डबल टॉप बनवून परत वर गेल्यानंतर परत कोणत्या ठिकाणी रेजिस्टन्स घेतला, मागाशी जे ठिकाणी फिरलं होतं मार्केट तेच ठिकाणी जाऊन परत रेजिस्टन्स घेतला, बरोबर. आणि दुसऱ्या वेळी काय झालं, इथं डायरेक्ट गॅप डाऊन मार्केट ओपन झाली. जर गॅप डाऊन मार्केट ओपन झाल्यानंतर आपण तर ह्याला पकडू शकत नाही, कारण की डायरेक्ट गॅप डाऊनच ओपन झाले. तर मार्केटचं सेलरचं स्ट्रेंथ जास्त असल्यामुळं मार्केट गॅप अप ओपन झाले. म्हणजे काय झालं, हे जे काय बसले होते बायिंग करून, इथं बायिंग करून बसले होते, इथं बायिंग करून बसले होते, त्यांचं पूर्ण एसएल हिट झाला. आणि एसएल हिट झाल्यानंतर आता ह्यांनी एवढं मोठं गॅप अप झाल्यानंतर मार्केट जेवढं काही सेलिंग करून बसले त्यांनी सगळं प्रॉफिट बुकिंग होते. मग प्रॉफिट बुकिंग झाल्यानंतर कुठंतरी साईडवेज मार्केट होणार. मग साईडवेज झाल्यानंतर सगळं जेवढं सेल करून बसले होते सगळं बुकिंग झाल्यानंतर आणि परत बायर ॲक्टिव्ह झाले. मग फ्रेश बायर ॲक्टिव्ह झाल्यानंतर परत तेच रेंजमध्ये रिव्हर्स झाल्यानंतर परत जे रेंजमध्ये रेजिस्टन्स घेतलं होतं तेच रेंजमध्ये परत तिथं रेजिस्टन्स घेतो. आणि रेजिस्टन्स जिथं ठिकाणी रेजिस्टन्स सारखं घेतो आणि तिथंच येऊन थांबतो. म्हणजे ते ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी आपल्याला भेटतो की ट्रेड करण्याचे. पण त्याच्यावर डिपेंड आहे तुम्ही कसं पद्धतीनं माइंडसेट बघतात आणि तुम्ही कशा पद्धतीनं मार्केटला बघते त्याच्यावर डिपेंड आहे. परत इथं तर सपोर्ट रेजिस्टन्स कळला आपल्याला की वर सपोर्ट आहे, खाली वर रेजिस्टन्स आहे, खाली सपोर्ट आहे. पण अजून एक्झाम्पल बघू पुढं कुठं भेटते का आपल्याला. आणि एक छोटीशी सपोर्ट भेटतो, तुम्हाला दिसत असेल, थांबा ड्रॉइंग करून दाखवतो तुम्हाला. इथे एक सपोर्ट दिसत असेल तुम्हाला. इथे एक सपोर्ट आहे. म्हणजे मार्केटने इथं काय केलं तर इथे एकदा मोमेंटम झाली, इथनं मोमेंटम झाल्यानंतर परत इथे एक बिग कॅन्डल दिसत असेल तुम्हाला, रेड कॅन्डल. इथं विक टच होऊन परत वर गेले. म्हणजे जिथं सपोर्ट जे ठिकाणी तिथंच विक टच वर, पण ह्याला काय म्हणतो आपण, सपोर्टच म्हणतो. परत वर गेला, परत खाली आल्यानंतर परत जे ठिकाणी सपोर्ट घेतले होते ते ठिकाणीच परत अजून एकदा सपोर्ट घेऊन वर आले. म्हणजे असं सपोर्ट दिसते आपल्याला. मग त्याच्यानंतर इथं मार्केट सपोर्ट घेऊन वर आलं, मग असं डायरेक्टली थोडंफार ट्रेड तुमचं माइंडसेट हिसाबने घेऊ शकतं. आणि परत इथं काय झाले, इथं थोडं मार्केट कन्सुलेशन झाल्यानंतर इथं थोडं कन्सुलेशन झाले मार्केट.
मार्केट जे ठिकाणी मार्केट थांबलं होतं परत वर जाऊन परत खाली येऊन परत तेच ठिकाणी मार्केट सपोर्ट घेऊन परत वर झालं. जर वर गेल्यानंतर एवढं मोठं कोंडे कॅन्डल बघून कुणी पण गडबड करते ते ट्रेड घेतल्यानंतर घेऊ का नको, जर घेतलं तर नाही घेतलं तर मार्केट पळून जाईल. जर पळून जाईल तर आपल्याला प्रॉफिट म्हणजे लालच वाढतो त्यांना की घेऊ. मग पोमो मध्ये ट्रेड घेतल्यानंतर परत त्यांना प्रॉफिट पण बनवता येणार नाही, काय नाही, आणि लॉसच जाणार. आणि लॉस झाल्यानंतर ओव्हर ट्रेडिंग करणार. आणि ओव्हर ट्रेडिंग झाल्यानंतर आणि 3:30 वाजेपर्यंत किती ट्रेड घेतात आणि किती विकतात त्यांनाच कळत नाही. मग त्यांना शेवटलं 3:30 वाजल्यानंतर मार्केट क्लोज झाल्यानंतर तेव्हा कळतो त्यांना की जास्त ओव्हर ट्रेडिंग झाले म्हणून. त्याच्यामुळं जसं तुमचं पद्धतीनं नॉलेज आहे, जसे तुम्हाला जमते नजरिया, प्रत्येक ट्रेडरचा नजर वेगळा असतो ट्रेडिंग करायचं चांगलं. जर तुम्ही परफेक्ट नसलं तर तुम्ही प्रॉपर नॉलेज शिकून घेऊनच चांगल्या पद्धतीने ट्रेड करा. आणि रूल्स ठेवले की असे एका दिवसला एवढेच ट्रेड करतो, एका दिवसला एवढेच रिस्क ठेवतो, म्हणून सायकोलॉजी आणि रिस्क मॅनेजमेंट पद्धतीने केलं तर. अजून एक बघू इथं सपोर्ट, इथं बघू शकता, इथे एक सपोर्ट दिसते तुम्हाला. इथं मार्केट ओपन झाले. इथं मार्केट ओपन झाल्यानंतर जर कुणी बाईंग केलं असेल त्याच्यामुळे तरी हेच ठिकाणी मार्केट ओपन झाले. याला पण आपण सपोर्टच म्हणतो. समजा सपोर्ट मानल्यानंतर परत खाली आला, मार्केट खाली आल्यानंतर इथून परत बॉम्ब झाला. पण बॉम्ब व्हायच्या आधी बघा तुम्हाला सांगतो काय झाले विषय. जर इथून मार्केट वर गेले बरोबर आणि परत खाली आले, जर इथून जर रिटेलर बायर असू दे कुणी पण असू दे, इथून जर वर चालले म्हणून जर बाईंग केलं असेल, त्यांचं एसएल हिट केलं, 2च कॅन्डल मध्ये पूर्ण अख्खं त्यांचं एसएल हिट केलं. जर त्यांनी रेंज नाही ड्रॉ केला असेल तरी फक्त एकच हॉरिझॉन्टल घेऊन बसला असतं, त्यांनी काय त्यांचा माइंडसेट काय चालू राहणार की याला तर खाली ब्रेक व्हायला लागले, चला ट्रेड घेऊ. जर ट्रेड घेतलं तर मग तर परत काय झालं रिटर्न, तर ज्यांनी ट्रेड घेतलं त्यांचं पण एसएल हिट झालं. मग 2 एसएल हिट झालं. जर इथून जर मार्केट वर चालले म्हणून त्यांचं हिट झालं, आणि परत खाली मार्केट चालले म्हणून ब्रेकआउट ट्रेड व्हायला लागलं म्हणून त्यांचं पण रिटेलचं एसएल हिट झाला. मग त्याच्यामुळं तरी पूर्ण अख्खी थोडं वेट करा, काहीतरी पॅटर्न बनवायचं, काहीतरी काय कन्सुलेशन करायचं. जे रेंजमध्ये सपोर्ट घ्यायचा असेल तर ते रेंज कन्फर्म सपोर्ट आहे का ते कन्फर्म करून ट्रेड घ्या. मग ट्रेड घेतल्यानंतर परत इकडं पुढे घेतल्यानंतर मार्केट वर परत इथनं सपोर्ट घेऊन वर गेल्यानंतर खाली आला. ज्या ठिकाणी 2 वेळा सपोर्ट घेतलं होतं तेच तिथं सपोर्ट घेतलेले. इथं सपोर्ट घेतल्यानंतर परत जिथं ज्या ट्रेंडिंग मार्केट जे मोमेंटम द्यायचे होतं ते साईड मोमेंटम दिलं. तर मित्रांनो, जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो आणि सबस्क्राईब करा. आणि जर पुढचे व्हिडिओ ब्रेकआउट ट्रेडिंग बद्दल घेऊन येणार आहे. जर ब्रेकआउट ट्रेडिंग म्हणजे ब्रेकआउट ट्रेडिंग कसं करायचं, त्याचा रूल्स काय असतो, आणि जर रिटेल ट्रेडर काय करतात, लगेच ब्रेकआउट झालं की लगेच ट्रेड घ्या, नाही तर मोमेंटम होऊन जाईल. मग जर कन्फर्म ट्रेड कसं घ्यायचं म्हणून पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लवकरात लवकर समजून सांगतो तुम्हाला. तर असंच फॉलो करा, सपोर्ट करा. धन्यवाद.